जय जय रघुवीर स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात अनंत चतुर्दशी पर्यंत पैसाच पैसा. बाप्पाला प्रिय आहेत या 3 राशींचे लोक. होणार गडगंज श्रीमंत. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. बाप्पाच्या आशीर्वादाने केलेले शुभ कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते असे म्हटले जाते. तसेच बाप्पाची ज्या व्यक्तींवर कृपा असते त्या व्यक्तींना आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार श्री गणेशाला 12 राशींपैकी काही राशी अत्यंत प्रिय आहेत. श्री गणेश सदैव आपल्या प्रिय राशीधारक व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. सप्ताहात गौरी पूजन आणि परिवर्तनी एकादशी आहे. ग्रहांचा राशीबद्दल अथवा राशी प्रवेश होणार नाही. चंद्र, मंगळ, गुरु आणि शनीच्या राशीतून तर गुरु, शनी, बुध, केतू, शुक्र या ग्रहाच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. चंद्र भ्रमणात प्लुटोशी युतियोग, मंगळ, गुरु, बुध या ग्रहांशी प्रतियोग होत असून शुभ बुधादित्य योग, लक्ष्मी योग, गजकेसरी योग घटित होत आहे. कसा जाईल गणेश उत्सवातील सप्ताह? ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. ज्याच्या शुभ प्रभावाने अनंत चतुर्दशीपर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देईल. तसेच त्यांच्या आयुष्यातील संकटांचा नाश करेल. कोणत्या आहेत त्या प्रिय राशी ते चला जाणून घेऊया. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी. बाप्पाची मेष ही अत्यंत प्रिय रास असून या राशीच्या व्यक्तींना गणेश उत्सवाचा काळ खूप भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यश तुमच्या बाजूने असेल. आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. बाप्पाच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनही सुखी समाधानी असेल. सप्ताहात बुधादित्य योगात आर्थिक प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहा. आर्थिक परिस्थिती सुधारेल परंतु खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. प्रयत्न आणि विचारांना भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम गती मिळण्याची शक्यता आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. नशिबाची साथ लाभेल. उत्तम ग्रहमान आहेत. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखदानंद मिळणार आहे. पती पत्नीतील स्नेह वाढेल. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसुली होतील. श्री गणेश सांगतात मेष राशीच्या व्यक्तींना आठवड्याच्या सुरुवातीला घरगुती किंवा कामाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे मन थोडं अस्वस्थ असेल. आयुष्यात अचानक येणाऱ्या आव्हानांना तोंड देत असताना तुमचा स्वभाव चिडचिडा होईल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि स्वभावावर खूप नियंत्रण ठेवावं लागेल. चुकूनही कोणाला शिवीगाळ करू नका नाहीतर नातं बिघडू शकतं. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असेल. संपत्ती वाढेल. पूर्वी गुंतवलेले पैसे आणि लॉटरीतूनही नफा मिळू शकतो. जमीन व वास्तू संबंधीचे वाद परस्पर संमतीने सोडवणं योग्य राहील. परीक्षा आणि स्पर्धाची तयारी करत आहेत त्यांना आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणालाही पैसे देणे टाळा. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा आठवडा
तुमच्यासाठी संमिश्र असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मिथुन राशी. गणेश उत्सवाच्या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा बाप्पाचा भरपूर आशीर्वाद मिळेल. बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात पैसा, धन, ऐश्वर देईल. या काळात तुमचे मन खूप प्रसन्न असेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. वाणीवर चांगले नियंत्रण मिळवाल. मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत मिळेल. आनंदी राहा. सप्ताहाच्या सुरुवातीचा काळ उत्साहवर्धक, आशादायी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतर ही सामान्यापेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात काही अप्रिय अशुभ घटना घडू शकतात. वादविवाद टाळा. शांतपणे परिस्थिती हाताळा. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कर्जाचे पैसे परत मिळण्यात अडचण येईल. मित्रमैत्रीण, नातेवाईक यांच्याशी वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदारात पत्नीशी गैरसमजामुळे भांडणतंटे निर्माण होतील. भावंडांशी संयमाने राहावे लागणार आहे. भावंडात दुरावा निर्माण होईल. गुप्त शत्रू, विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्यापासून दूरच राहा. त्यांच्याकडून त्रास निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण इच्छित असलेल्या कामात अडचणी येतील. आरोग्याच्या समस्येवर आर्थिक खर्च वाढेल. नातेवाईकांसोबत वाद, नोकरीत बदल अशा समस्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाहन सावधानतेने चालवावे. श्री गणेश सांगतात, मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आणि यश मिळवून देणारा असेल. नियोजित कार्य पूर्ण करण्यासाठी आळस सोडून पूर्ण समर्पणाने काम करावे लागेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामाशी संबंधित नवीन संधी मिळतील. त्या जाऊ देऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात काम वाढेल. नोकरदारांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. या काळात घर किंवा कोणत्याही वस्तूच्या दुरुस्तीसाठी खूप पैसे खर्च होऊ शकतात. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक घर, कुटुंब आणि कामाशी संबंधित काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. या संबंधात तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागेल. प्रवास आनंददायी आणि अपेक्षित यश देईल. आठवड्याच्या शेवटी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. वाढत्या उत्पन्नासह खर्च होण्याची देखील शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धाची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगलं जुळवून घ्याल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तिसरी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मकर राशी. बाप्पाचा मकर राशीच्या व्यक्तींवरही नेहमी खूप आशीर्वाद असतो. गणेश उत्सवाच्या काळातही बाप्पाच्या कृपेने करिअर, व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत होईल. आरोग्य व्यवस्थित राहील. सुख समृद्धीत वाढ होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. श्री गणेश सांगतात, मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अनेक चढ उतारासाठी पाहायला मिळतील. आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल आणि सन्मानकांच्या मदतीने नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी चांगले वागतील. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असेल. आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक किंवा कोणत्याही विशेष कामाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक जण तुमच्या निर्णयाचा आदर करेल आणि तुमचा जोडीदार तो योग्य असल्याचे सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या आठवड्याच्या उत्तरार्ध समर्थ नोकरदारांसाठी थोडा कठीण असेल. या काळात कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालण्यापेक्षा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. ध्येय साध्य करण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांसोबत मिळून काम करा. जर तुम्ही तुमचं करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर भावनेच्या आहारी न जाता
शांतपणाने निर्णय घ्या. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप संवेदनशील असेल. कोणत्याही प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी संवादाचा वापर करा. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. तुमच्या जोडीदाराचं आरोग्य तुमच्या चिंतेचं कारण ठरू शकतं. सप्ताहात अशुभ चंद्रभ्रमणात कष्टदायक वातावरण राहील. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवे फुगवे सहन करावे लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्त शत्रूंपासून त्रास जाणवेल. शत्रू पक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गांनी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनांवर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहील. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात भानगडी उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 3 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा.